फोन कुठे फोन ते लॉक आहे का त्याला? चला काय झालं होतं आपलं? मी एक क्वेश्चन होमवर्क साठी दिलेला ना? हा, एक क्वेश्चन मी होमवर्क साठी दिला होता बरोबर. केला सगळ्यांनी सॉल्व? काय आलं त्याचा आन्सर? 0.1. सगळ्यांचं आलं? सॉल्व करून देऊ? आज तुमचं काय असं मौन होते का? तुम्ही त्या दिवसचा व्हिडिओ बघितला? बघितला ना? काय होतंय मग? हे सुगडे कुठे? इथे आहे ना पुढं. पुढे या, तुम्हाला जाताना चिवडा देतो मी. बघा चिवडा त्याच्यावर लगेच आले. हा या या. काय? हा हा हा, त्या कराडला ना? हा, कराडला तर खूप मजा येते, खूप मजा येते. हा, बघितले ते पण सगळे बघितले. पिरियोडिक टेबलचे सगळे बघितले. आता सहा तर अपलोड केले ना आता. चला काय होतं क्वेश्चन काय होता सांगा? क्वेश्चन काय होता? 0. रिॲक्शन काय? रिॲक्शन कुठली आहे? BaCl2 प्लस Na3PO4 taken 2 times. It gives Ba3PO4 taken 2 times प्लस NaCl. ठीक आहे. आता ही रिॲक्शन बॅलन्स आहे का? ही रिॲक्शन बॅलन्स आहे का? नाही आहे. त्याला बॅलन्स करा. बॅलन्स करताना काय करसाल पहिले सांगा. 3Ba, इथे 3 लिहा. ओके, इकडे काय लिहा? 3. समजलं? त्यानंतर नेक्स्ट इथे जर 3 असेल, शांत बसा. इथे जर 3 असेल, तर Cl किती झाले? 6Cl झाले. इथं काय येईल? 6. ओके, आता Na किती आहेत? 6. इथे 3 आहे, इथे येईल 2. बरोबर. आता इथं तर बरोबर आहे ना का नाही? बरोबर आहे. रिॲक्शन झाली बॅलन्स. ठीक आहे. याचे किती मोल दिली होती तुम्हाला? 0.5. याचे 0.2 मोल. याचं तर फाईंड करायला सांगितलं होतं बरोबर. याचं तर काही नव्हतं. इनिशियली याचे मोल्स किती असतील? 0. हे झाले गिवन मोल्स. आता रिॲक्टेड मोल्स फाईंड करण्यासाठी तुम्ही काय करता? 0.5 डिवायडेड बाय 3. इथे काय करा? 0. डिवायडेड बाय 2. तर हे किती येईल? 0.1 बरोबर. आणि हे काय येईल? 1 समथिंग येईल. 0 म्हणजे समथिंग येईल. त्यातला लिमिटिंग रिएजंट कोण असेल सांगा? हा झाला. हा काय असेल? लिमिटिंग रिएजंट. ठीक आहे. आता याच्यातनं किती कोणाला घालवायचं? 0.1 ला घालवा. असं ज्यावेळेस असेल तर 0.5 डिवायडेड बाय 3 मायनस 0.1 इंटू काय करसाल तुम्ही? इंटू 3. इथून किती गेले? 0.1 मायनस 0.1 इंटू किती कराल? 2. कारण हा शेवटी फायनली 0 होतो ना. हा फायनली काय होतो? 0 होतो. ठीक आहे. तर हे किती येईल? हे किती आलं? तुम्ही कसं केलं मग? याचा 2 आहे, त्याचा किती आहे? 1 आहे बरोबर. तुम्ही असं केलं तर याचा 0.1 केला तर किती बनेल? 0.1. असं पण चालेल लॉजिकने, असं पण चालेल. नाही तर मग सरळ असंच करा. हे कशाला काम जाम करत आहे ना? 2. हा पॉईंट. हा बरोबर आहे. बरोबर. यांनी फाइंडच नका करू ना. 0.1 ने फाइंडच नका करू. काही 2 असेल तर 1 आहे बरोबर आहे. तर 0.2 केला तर किती येईल? 0.1 लिहा. हा लॉजिकनीच करायचं. देवा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. चला. कोण बघतंय? हा,
काहीतरी 50च्या अराउंड झाले आहे ना? का मग जास्त वाढले की मग त्याला हे करायचं. काय म्हणजे? आम्ही चॅनल बघायला थांबले सबस्क्रायबर असते. हो का? मग तसं तिथं हाईटचं ऑप्शन येतं, तिथं हाईट करायचं सबस्क्रायबर. ओके ठीक आहे, चालेल ना. जास्त सबस्क्रायबरचे चॅनल आपण जरा हे बनवू काय, शॉर्ट्स वगैरे बनवू है ना, युट्यूब शॉर्ट्स. कराडला माहिती आहे का तुम्हाला, आम्ही आता भारत पाकिस्तान मॅच आहे ना, कधी आहे? संडेला, हो की नाही? तर संडेला आम्ही ब्लॉग बनवणार. ब्लॉग भारत पाकिस्तान मॅच तिथं स्मार्ट बोर्ड वरती लाईव्ह पाहणार आम्ही. तुम्हाला यायचं का तिकडे एक दिवसासाठी? आपली इथे करायचं का अरेंजमेंट? हा, पण ती रात्री मॅच आहे 9 ते 12 वाजेपर्यंत. तिथं तर मुलं रेसिडेन्शियल राहतात ना, म्हणून ते चालतंय. झालं सगळ्यांचं? चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. किती लोकांचं आलं होतं? हातवरती करा. किती लोकांचं आलेलं? 1 2 3 4. इकडे काय प्रॉब्लेम आहे का? करा असं करू नका. प्रियंका इकडे किती लोकांचं आलं होतं? किती लोकांचं आलं होतं 0.1? केलं होतं का नव्हतं केलं? हा, असं करू नका, अभ्यास करा. ठीक आहे, चलो नेक्स्ट 9 ग्राम ऑफ एल रिॲक्ट विथ O2. हे झाले. झालंय ते? काय आलं आन्सर? किती आलं होतं? 8 आलं होतं का? ठीक आहे, चला. कॅल्क्युलेट weight of residues obtained residues RESIDUE residues obtained when obtain म्हणजे मिळाला. ठीक आहे, ऑप्टेन when CaCO3 is strongly heated. When CaCO3 is strongly heated, CaCO3 is strongly heated, CaCO3 is strongly heated, strongly heated and CaCO3 is strongly heated. लिहिलं ना एवढं? and नाही असं and खोडा please when 5.6 gram when 5.6 gram when 5.6 gram when 5.6 gram अरे बाहेरून ढकला, बाहेरून ढकला. बाहेरून ढकला, बाहेरून. आतून उघडत नाही होते. काय लिहिलं तुम्ही? कॅल्क्युलेट वेट ऑफ रेसिड्यूज ऑब्टेन when is strongly heated
स्ट्रॉंगली हीटेड फुल स्टॉप ब्रॅकेटमध्ये लिहा 5.6 ग्राम, ब्रॅकेटमध्ये लिहा 5.6 ग्राम. वेन कट करा ब्रॅकेटमध्ये 5.6 ग्राम and volume of residues and volume of residues. ठीक आहे, करा सॉल्व. मला एक गोष्ट सांगा, आपण कशाला हिट करतोय? CaCO3 ला आपण काय करतोय? हीट करतोय. ठीक आहे, तर CaCO3 ला हीट केल्यावरती कशामध्ये जाईल तो? CaO प्लस CO2. ठीक आहे, आता CO2 काय? गॅस आहे. CO काय? सॉलिड आहे. तर CO ला काय म्हणायचं? रेसिड्यूज. CO ला काय म्हणायचं? रेसिड्यूज. ठीक आहे, मला सांगा याचा किती मोल आहे? 1 मोल आहे. ठीक आहे, याचे ग्राम किती आहेत? किती ग्राम आहे याचे? किती ग्राम आहे? 100 ग्राम आहेत की नाही? 100 ग्राम आहे. 100 ग्राम हीट केल्यावरती किती ग्राम फॉर्म होत आहे? 56 ग्राम फॉर्म होईल का नाही? CaO 40 प्लस 16 56 ग्राम फॉर्म होईल. ठीक आहे, तुम्हाला विचारलंय काय? 5.6 ग्राम हीट केल्यावरती किती ग्राम फॉर्म होईल? तर 5.6 ग्राम हीट केल्यावरती किती ग्राम फॉर्म होईल? x ग्राम फॉर्म होईल. ठीक आहे, तर x इज इक्वल टू काय आहे सांगा? 5.6 इंटू 56 डिवायडेड बाय 100. 5.6 इंटू 56 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, तर हे किती येईल? या पॉइंटला मी काढतो, असं लिहितो 56 इंटू 56 इंटू 10 पॉवर मायनस 3. हे 10 पॉवर मायनस 3 कशाला समजलं? नाही समजलं? पहा, मी काय केलं, इथं 5.6 आहे हा, इथं 5.6 इंटू 5.6 इंटू 56. आता या 100 ला मी वरती घेऊन गेलो तर काय होईल? 10 पॉवर मायनस 2. आणि या पॉइंटला मी जर काढलं, या पॉइंटला मी जर काढलं तिथं काय? 10 रेस टू मायनस 3. इथं काय येईल? 10 रेस टू मायनस 3. आता समजलं? आता पहा, त्यानंतर काय होईल? 2 इंटू 56 इंटू 10 रेस टू मायनस 3. आता 2 इंटू 56 नाही, 2 इंटू 56 नाही होणार, 56 इंटू 56 होईल ना. 2 इंटू 56 कसं होईल? 56 इंटू 56 एवढं आलं, सपोज एवढं ग्राम आलं, बरोबर? एवढं ग्राम आलं, बरोबर? आता मला सांगा एका मोलचं वेट किती होतं? हा 1 मोल आहे ना, एका मोलचं 56 ग्राम, बरोबर आहे? तर एका मोल मध्ये 56 ग्राम आहेत. तर एवढ्या मोल मध्ये एका मोल नाही, तर असं फाइंड करा, हे वेट आलं ना. हे 1 मोलचं 56 ग्राम म्हणजे किती मोल? 1 मोल CaO, बरोबर? आणि 1 मोल म्हणजे किती लिटर? 22.4 लिटर. आता तुमच्याकडे वेट किती आले? 56 इंटू 10 पॉवर मायनस 3 म्हणजे किती मोल? x मोल फाइंड कर. ठीक आहे, या x ला इकडे घेऊन जा. x इज इक्वल टू काय येईल? 56 इंटू 10 पॉवर मायनस 3 डिवायडेड बाय 56. हे कॅन्सल होईल, बरोबर? तर ही x ची व्हॅल्यू किती आली? 56 इंटू 10 रेस टू मायनस 3. तर 1 मोल म्हणजे एवढा ग्राम. आपलं हे किती आलं? मोल येईल ना, बरोबर की नाही? हे आलं मोल. 1 मोल म्हणजे एवढा लिटर, तर एवढं मोल म्हणजे किती लिटर? परत तेच येईल, 1 मोल इंटू 22.4 56 इंटू 10 पॉवर मायनस 3 x, बरोबर? तर x इज इक्वल टू काय येईल? 22.4 इंटू 56 इंटू 10 रेस टू मायनस 3. समजलं? फायनल आन्सर हे आणि हे आणि हे आणि हे या कन्सेप्ट समजणं इम्पॉर्टंट. समजलं का नाही? हा प्रिव्हियस इयर जेईचा क्वेश्चन आहे. समजलं का? प्रिव्हियस इयर जेईचा क्वेश्चन आहे. कुठून सांगू? कुठून?
इथून हे कळालं तुम्हाला, एवढं वेट आलं बरोबर आहे. आणि मला सांगा 56 ग्राम म्हणजे किती मोल आहेत? 1 मोल. 1 मोल. आता मग तुमच्याकडे एवढं एवढं वेट आलं, तर एवढं ग्राम म्हणजे किती मोल? एक्स मोल पकडला आपण, तर एक्स इंटू 56 केलं बरोबर. तर 1 इंटू दिस केलं आपण, ते 56 खाली आलं, तर 56 कॅन्सल. तर एक्स ची व्हॅल्यू काय आली? 56 इंटू 10⁻³ आता हे किती आले? मोल आले ना. हे एवढ्या एवढ्या ग्रामचे एवढे मोल आले. 1 ग्रामचे एवढे मोल आहेत, ते एवढ्या ग्रामचे 56 इंटू 10⁻³ मोल आले. 1 मोलचं व्हॉल्यूम किती आहे? 22.4 लिटर. 1 मोलचं व्हॉल्यूम 22.4 लिटर. 56 इंटू 10⁻³ चं व्हॉल्यूम किती येईल? एक्स. एक्स ची व्हॅल्यू काढली. समजलं? रिएक्शन मध्ये सॉलिड स्टेट असेल तर रेसिड्यू हा 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 हा. संडेला क्लास घ्यायचा. उद्या हा चॅप्टर आपला संपून जाईल. संडेला आपण फक्त आणि फक्त जेई नीटचे फक्त PYQs घेऊ 2 तास. हा हा, या चॅप्टरचे पूर्ण पूर्ण म्हणजे 2002 पासून जेवढे PYQs आलेत ते सगळे घेऊन टाकू. हा मग तेव्हाच घेऊ ना, मला तसं शेड्यूल येईल. काय हे सांगू का? 22.4 इंटू हे 56 इंटू 10⁻³ ठीक आहे. हा लिटर लिटर इथे येईल लिटर युनिट. असं होत नाही. असं आता जे नीटचा पेपर झाला होता ना, त्याच्यामधलं मी नीटचा एक घेतलं ना तुमच्याकडनं क्वेश्चन सॉल्व्ह करून या वर्षीचा. आता जेईचे वगैरे सगळे घेऊ आपण रविवारी. मग जेईचं केलं तर नीटचं इझीच आहे. तू क्वेश्चन सॉल्व्ह करून बघ. सगळं इझी आहे जेई. जेईची लेवल इथे आहे, नीटची लेवल इथे आहे. तुम्ही या लेवलला गेला तर ही लेवल ऑटोमॅटिक येईल ना. ठीक आहे. चला नेक्स्ट 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 करूया. आपल्याकडे अलेन ऑफलाईन सुरू होत आहे आता कराड सातारा. पुढच्या वर्षी अलेन. तर त्याची एक्झाम आहे 5 ऑक्टोबरला
अलेंट टॅलेंट सर्च नावाची बेटा शिकवतोय मी, थोडस मस्तीच्याच मस्ती करणार. तर त्याची अलेंट टॅलेंट सर्च नावाची एक्झाम आहे 5 ऑक्टोबरला. तर ती 5वी ते 10वीच्या मुलांसाठी आहे. काल महेश सर आले होते का इथं? अच्छा, त्यांनी नव्हते आले ना, तर त्यांनी सांगितलं 5वी ते 10वीचे तुमचे कोणी भाऊ बहीण वगैरे असतील तर त्यांना ती एक्झाम द्या सांगा 5 ऑक्टोबरला, म्हणजे स्कॉलरशिप वगैरे त्यांना भेटेल, म्हणजे त्याच्यावरती काही आपल्याला हे करता येईल आणखीन. चला नेक्स्ट हेडिंग लिहा, इम्पेरिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड इम्पेरिकल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड इम्पेरिकल फॉर्म्युला. नेक्स्ट हेडिंग लिहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड इम्पेरिकल फॉर्म्युला. इम्पेरिकलची स्पेलिंग इथे लिहितोय पहा, इम्पेरिकल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड इम्पेरिकल फॉर्म्युला. एनसीआरटी घ्या, एनसीआरटीचं जे क्वेश्चन्स आहेत ना, घ्यायचे राहिलेत ते आपले जे ना, ते आपण ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये शिकतो. ठीक आहे, चला. टेस्ट होणार आहे की नाही? संडेला नाही. त्याच्यामध्ये केमिस्ट्री दुसरे chapter कुठले चॅप्टर आहेत? ये कुठले चॅप्टर आहेत? तर पहिला आहे तो ऍटॉमिक स्ट्रक्चर. आणखीन स्ट्रक्चर आहे आणि ते मी मॅमशी बोलून घेईल आणि ते मग तुमचं ऍडजस्ट करू. ठीक आहे, तुमचं ऍडजस्ट करेल रे मी, त्याचं काय एवढं, तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. तुमचं एक लक्षात ठेवा, तुमचा पूर्ण सिलेबस मार्च पर्यंत, मार्च एंडिंगला होईल पूर्ण सिलेबस तुमचा 11वीचा. एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये आपण थोडीशी 15-20 दिवस सुट्टी देऊन तुम्हाला तुमची 12वी स्टार्ट करू. तुमचा 12वी पूर्ण ऑक्टोबरला एंड होऊन जाईल, म्हणजे पुढच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये तुमची पूर्ण 12वी एंड होऊन जाईल. त्याच्यानंतर तुमच्याकडे 5-6 महिने असतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे 5-6 महिने राहतील सेल्फ स्टडीसाठी. तर विनाकारण घाई करण्यात काही पॉइंट नाहीये. प्रत्येक चॅप्टर वरती प्रिव्हियस इयरचे एमसीक्यूज वगैरे ते सगळं सॉल्व्ह करूनच आपण पुढे जाऊ. सिलेबस संपवायचा जर असेल, सिलेबस जर संपवायचा असेल तर तुम्ही 1 महिन्यात पण संपू शकतो आणि कमी हळूहळू पण जाऊ शकतो. तर तुमच्यावरती की तुम्हाला कसं शिकायचं आहे, तर बरोबर हो की नाही. चला, हेडिंग काय लिहिलं तुम्ही? इम्पेरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. सांगा मला, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज काय असतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. ठीक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऍसिटिक ऍसिड असेल CH3COOH. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऍसिटिक ऍसिड असेल CH3COOH. ठीक आहे, त्यानंतर फॉर्माल्डिहाइडचा असेल CHO. फॉर्माल्डिहाइडचं काय असेल? CHOHCHO. हे फॉर्माल्डिहाइड. ओके, त्यानंतर एक मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला हा असेल असिटाल्डिहाइड. असिटाल्डिहाइड. लक्ष द्या फक्त, मी जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या, तुमचं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. इम्पेरिकल फॉर्म्युला, मला सांगा इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे याचा सिम्पलेस्ट रेशो. ठीक आहे, मला याचा सिम्पलेस्ट रेशो सांगा काय येईल. तर C किती लिहू? 1. काय 6, 12 आणि 6 कशाने भाग जाईल सगळ्यांना? 2 नाही, हायएस्ट सिम्पलेस्ट 6 ने भाग जाईल. 1, 2 आणि 1 तर किती? C1, त्याच्यानंतर H2 आणि O1. ठीक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा सिम्पलेस्ट रेशो म्हणजे काय? इम्पेरिकल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा सिम्पलेस्ट रेशो म्हणजे काय? इम्पेरिकल फॉर्म्युला. त्यानंतर तिथे काय? C2 H किती आहे? C2 बरोबर. C2 H किती आहे? H4 आणि O किती आहे? 2 आहे. तर 2, 4, 2 सांगा सिम्पलेस्ट रेशो काय येईल? 1, 2, 1. तर काय येईल? C1. त्यानंतर पुढे H2 आणि ऑक्सिजन. ठीक आहे, त्यानंतर काय सांगा? H2 आणि O काय? 1, 2, 1.
ते ऍज इट इज येईल CH2 आणि O, बरोबर की नाही? CH2 आणि O, आणि याचं सांगा काय येईल तर C2H4 आणि O. याचा सिम्पलेस्ट रेशो काय येईल? C2H4 आणि O. नाही 1 to 1 कसं येईल? 1 to 1 कसं येईल? इथे थोडी 2 आहे, सेम येईल ना. इथे थोडी 2 आहे, तो ऑक्सिजन 2 थोडी आहेत. इथं काय आहे? 2 4 1. त्याचा सिम्पलेस्ट रेशो काय येईल? 2 4 1च येईल. समजतंय? ठीक आहे. इथं काय येईल? C2H4 आणि ऑक्सिजन. ठीक आहे. हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हा झाला इम्पेरिकल फॉर्म्युला. ठीक आहे. इम्पेरिकल फॉर्म्युलाची डेफिनेशन लिहा. कळतंय का इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय? इम्पेरिकल फॉर्म्युलाची डेफिनेशन लिहा. चला मनाने बनवा तुमच्या ठेवली डेफिनेशन. काय येईल सांगा? होय हिरो. कोण आहे? नाही बोलायचं बोल. अरे बोल. नाव काय? सांगू का नाव? आहे नाव. उचलू का? उचलू. त्यांना नको दिवस तुला नाव दाखवतो 2-3 वेळेस आता. ते म्हणतो आता द्या. बोलू का? हा बघ बेटा, आगीत तेल टाकेल या. राहू द्या, शिकवतो. सुखी संसार चालू आहे आमचा, चालू द्या है ना. लिहा the formula which is present. The formula which is present. Simplest whole number ratio. Whole number ratio. The formula which is present. Simplest whole number ratio of the constituent. Constituent म्हणजे जे याच्यामध्ये अवेलेबल आहेत ते. ऑफ द constituent which are present in the molecules. is called काय? Empirical form. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहा मॉलिक्युलर फॉर्म्युला. काय सांगा मॉलिक्युलर फॉर्म्युलाची डेफिनेशन? काय? ऍक्च्युअल फॉर्म्युला ऑफ द मॉलिक्यूल. is called molecular formula. Molecule is called molecular formula. Actual formula of the molecule is called molecular formula. झालं? ठीक आहे. मला सांगा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पेरिकल फॉर्म्युला सेम असतो का डिफरंट असतो? एक असेल बा, एक सेम असेल, दुसरा डिफरंट असेल, तिसरा सेम पण असू शकतो आणि डिफरंट पण असू शकतो. मे बी या केसमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पेरिकल फॉर्म्युला सेम आहे का? नाही. या केसमध्ये आहे. ठीक आहे. नोट लिहा. Molecular formula and empirical formula
molecular formula and empirical formula. Molecular formula and empirical formula. Empirical formula may same or may not be same. 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 ठीक है, चला लिया. मे सेम और मे नॉट बी सेम. क्वेश्चन लिया, चला क्वेश्चन लिया, क्वेश्चन लिया. 1% आपला नाही, percent of carbon hydrogen, percent of carbon hydrogen and oxygen, percentage of carbon hydrogen and oxygen, हा तेच percentage percent एकच आहे. And oxygen in an compound are 40% and 53.33% respectively. 33% respectively. Respectively, ठीक है. Vapor density of the compound is 90. Vapor density of the compound is 90. Vapor density of the compound is 90. हाँ. Calculate empirical formula and molecular formula of the compound. Calculate empirical formula and molecular formula of the compound. ठीक आहे, पहा. लक्ष द्या पहा. मला सांगा, तुम्हाला कुठले कुठले हे दिलेत, एलिमेंट्स दिलेत. एलिमेंट्स कुठले दिलेत? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. पर्सेंटेज ऑफ एलिमेंट्स किती आहेत? इथे किती आहे? 40%. इथे 6.66% आणि इथं 53.33%. ओके. आता याच्यावरनं मला काय फाइंड करायचं? याच्यावरनं मला मोल्स फाइंड करायचे आहेत. ठीक आहे, याच्यावरनं मला मोल्स फाइंड करायचे आहेत आणि मोल्स वरनं मी फाइंड करेल रेशो ऑफ मोल्स. ठीक आहे. आता जर मला याचे मोल्स फाइंड करायचे, या सगळ्यांचं सम किती येईल बरं? 100 येईल. करून पहा, सगळ्यांचं सम किती येईल? 100 येईल. पर्सेंटेज मध्ये दिलंय. ठीक आहे. तर मी असं म्हणू शकतो का 100 ग्राम CHO मध्ये
100 ग्राम CHO मध्ये 40 ग्राम C आहे, 6.66 ग्राम H आहे आणि 56.33 ग्राम ऑक्सिजन आहे. असं मी म्हणू शकतो का? म्हणू शकतो ना, बरोबर की नाही? आता मला याचे मोल्स काढायचे आहेत, एवढं वेट दिलेलं आहे, याचे मोल्स काढायचे आहेत, तर कसं फाइंड करसाल? मोलचा फॉर्म्युला काय? मोल्स इज इक्वल टू M/MW. M किती इथे? 40. MW किती येईल? 12 येईल ना, बरोबर की नाही? इथे काय 6.66 MW किती येईल ऑक्सिजनचा, आपला हायड्रोजनचा? 1 येईल ना, बरोबर की नाही? हा येईल 1 आणि 53.33 MW किती येईल? 16. ठीक आहे, सांगा 40 डिवायडेड बाय 12 काय येईल? 12 3 जा 36, 12 3 जा 36, उरले पुन्हा 4 म्हणजे 3.33 येईल. हे काय येईल? 6.66, बरोबर. 16 3 जा किती येईल? 48. 16 3 जा किती येईल? 48, म्हणजे हे पण 3.33 येईल, हे पण 3.33 येईल, बरोबर आहे. आता मला सांगा याच्यातला सिम्पलेस्ट रेशो घ्यायचा आहे मला, सिम्पलेस्ट रेशो. याच्यातला सगळ्यात छोटा नंबर कुठला आहे? 33. तर याला 3.33 ने डिवाइड करा. 3.33 याला काय येईल? इथं काय येईल? 1. तिथे 6.66 ने 3.3 ने डिवाइड करा, इथे 2 आणि इथे काय येईल? बरोबर, इथे येईल 1. तर मला सांगा कार्बन किती आहे? 1. त्याच्यानंतर हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 1. तर हा काय झाला? मॉलिक्युलर फॉर्म्युला का इम्पेरिकल फॉर्म्युला? हा काय झाला? इम्पेरिकल फॉर्म्युला. दिस इज इम्पेरिकल फॉर्म्युला. आता काय फाइंड करायचं आपल्याला? मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला काय दिलेली? वेपर डेन्सिटी दिलेली आहे. काय दिलेली आहे? वेपर डेन्सिटी दिलेली आहे. पहा, वेपर डेन्सिटीचा फॉर्म्युला जो असतो तो असतो वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मॉलिक्युलर फॉर्म्युला डिवायडेड बाय 2. ठीक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला डिवायडेड बाय 2. ते वेपर डेन्सिटी किती दिलेली आहे? 90. मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करायचा आहे, दिलेला आहे का? नाही. मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर फॉर्म्युला नाही, मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 2. तर मॉलिक्युलर वेट किती येईल सांगा? 180 येईल. मॉलिक्युलर वेट किती येईल? 180, बरोबर. आता मॉलिक्युलर वेट 180 आलंय, मला सांगा इम्पेरिकल वेट किती येईल? इम्पेरिकल फॉर्म्युलाचं वेट, इम्पेरिकल वेट किती येईल? इम्पेरिकल वेट किती येईल? 12 प्लस 2. 12 प्लस 2 किती? अरे 12 प्लस 2 ना, 12 प्लस 2 किती येईल? 14. 14 प्लस 1 14 प्लस 16. 14 प्लस 16 किती आलं? 30. हे किती आलं इम्पेरिकल वेट? 30. इम्पेरिकल वेट किती आलं? 30. ओके, पहा काय एक आणि फॉर्म्युला आहे n इंटू इम्पेरिकल वेट इज इक्वल्स टू मॉलिक्युलर वेट. नाही तर असं लक्षात ठेवण्याऐवजी असं लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा, n इज इक्वल्स टू मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय इम्पेरिकल वेट. मॉलिक्युलर वेट किती आहे? मॉलिक्युलर वेट किती आहे? 180 डिवायडेड बाय 30. हे किती येईल? 60. कसं येईल? 0 0 कॅन्सल, 6 आलं, तर n ची व्हॅल्यू किती आली? 6. ठीक आहे, n ची व्हॅल्यू किती आली? 6. ओके, आता याला 6 ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. याला जर 6 ने आपण मल्टिप्लाय केलं, याला जर 6 ने आपण मल्टिप्लाय केलं, या फॉर्म्युल्याला 6 ने आपण मल्टिप्लाय केलं, तर काय येईल सांगा? मी मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितोय आता, C6H12 आणि O6. दिसतंय का? तुम्ही व्यवस्थित लिहाल का? व्यवस्थित लिहाल का तुम्ही? ठीक आहे, समजलं? लिखो 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 जल्दी से. बोला. हा, तिकडे येऊ? बोलवते मला बघा, त्याला फिकीर पडली. कुठलं 12? हे 12 आणि 16 बेटा, हे ट्रेलर मध्ये ऑलरेडी झालेलं आहे. ऑलरेडी ट्रेलर. आता तू डायरेक्ट हे क्लायमॅक्स पाहतोय, तर ते कसं समजेल?
ते आता पिक्चर मध्ये हिरोची एंट्री कधी झाली, हिरोईनची एंट्री कधी झाली, त्याला सांग जा सगळं, त्याला सांग जा. तरी त्यांच्याकडनं नाही समजलं की मग पिक्चर तर मी डिरेक्ट केलेला आहे. मला म्हणतो होय. मग तिकडे बोलवायची काय गरज होती? मला वाटतं काय पर्सनल काम आहे. सर कोणाच, सर फोन कोणाचा होता? एकदा लातूरला असंच झालं आणि एका मुलाचा फोन घेतला होता. मग आला फोन वैदेही नावाच्या मुलीचा एका. ठीक आहे. मग मी असं केलं, फोन येतोय, फोन तो सर. आणि लातूरला ना खूप मोठे मुलं होते. आता तुम्ही लातूरला हजार 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 मुलांची एक एक बॅच असायची. मी म्हटलं बेटा फोन आलाय तुला. म्हणतोय सर कोणाचं आहे? म्हटलं नाव सांगू का? मग तो म्हणताय सर अजिबात नाही. ठीक आहे. मग मी तो फोन रिसिव्ह केला होता. मी फोन रिसिव्ह केला. ठीक आहे. तो म्हणतो सर नका प्लीज रिसिव्ह नका करू. पण मी केला. पुढची स्टोरी सांगू? हा जाऊ दे, तुम्हाला काही इंटरेस्ट नाही ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये तुम्हाला, आहे ना? सांगू का? हा रेशो ऑफ मोल्स. रेशो ऑफ मोल्स काही समजलं नाही तर विचारत जा, कारण माझं अक्षर खूपच चांगलं आहे. व्हीडी म्हणजे वेपर डेन्सिटी. वेपर डेन्सिटी. व्हीडी म्हणजे वेपर डेन्सिटी. मग मी कॉल रिसिव्ह केला. सर थांबा सर जरा माहोल बोलू द्या सर, ऐकायला मजा येते ना. सर जरा माहोल बनवू द्या सर. असं काय काही करताय हो तुम्ही, है ना? एन काय? एन म्हणजे हा नंबर आहे. नंबर. एन म्हणजे नंबर. ठीक आहे. काही समजलं नाही तर विचारत जा. मग मी कॉल रिसिव्ह केला. तो म्हणतो सर नाही अजिबात नाही. क्लास सगळा हसा लागला. सर स्पीकरवर टाका, सर स्पीकरवर टाका. ठीक आहे. रिसिव्ह केला. नाही स्पीकरवर नाही नव्हतं टाकलं मी. एवढं ठीक आहे. मी म्हणतो ती म्हणली कुठे आहेस? मग मी एवढं क्लासमध्ये. क्लासमध्ये. क्लास कधी सुटणार आहे? म्हटलं कधी सोडू? हा मग काय तर मुलांना कसं कळणार की काय काय बोलणार? काय तरी काय कधी सोडू म्हणजे? ठीक आहे. कधी सोडू म्हणजे? मग तेच विचारतोय कधी भेटायचं, कधी सोडू? ठीक आहे. कधी सुटणार आहे क्लास? नाही मग मला दुसरा आवाज काढता येतो ना बेटा. नाही मग मी त्याच्यात आगीत एक अशी हळूच ठिणगी सोडून दिली. काय सांगितलं माहितीये का मी? तुझ्या असं बोलणं मला इतका कंटाळा येतोय. आणि फोन ठेवून दिला. म्हणजे दुसऱ्या दिवशी ते पोरग काय सर सगळीकडून ब्लॉक झालो मी. इंस्टावरून ब्लॉक, व्हॉट्सअपवरून ब्लॉक, सगळीकडून ब्लॉक.
काय झालं? अरे नाही बेटा, मी आत्ता फोन आला होता माहितीये का, मी रिसिव्ह केला का नाही केला, ते हार्टबीट वाढत होता. पण नाव सारखं नव्हतं ना. काय नाव आहे सांग? नाही ते मुलाचं नाव नव्हतं, मुलाचं नव्हतं. सिरियस नाव होत. चला चला नेक्स्ट लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. अरे हा व्हिडिओ अपलोड करणार आहे मी. काही नाही, एवढं तेवढं तर चालतच. घरचे हेडफोन घाला, हेडफोन. अरे एवढी मजा तर चालतेच आहे. कराडला तर आम्ही किती मजा करू. कराडचे लेक्चर करताय, बघताय ना तुम्ही. जर असं शिकवलं तुम्ही म्हणसान काय मास्तर आहे, किती बोर शिकवतोय, असं होईल. ठीक आहे, चला लिहा. इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. इन अन ऑर्गॅनिक. आम्ही लातूरला तुम्ही गाणे लावून शिकवायचो माहिती आहे, शिकवायचं. इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन. ऑर्गॅनिक कंपाऊंड, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन and oxygen. Hydrogen, nitrogen and oxygen are present. If percentage of carbon, nitrogen and hydrogen are, if percentage of carbon, nitrogen and hydrogen are 20%, 20%, 46.66%, 46.66%, and 6.66%, and 6.66%, and 6.66%. हे बघा, क्वेश्चन परत सांगतो पहा. इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन आर प्रेझेंट. If percentage of carbon, nitrogen and hydrogen are 20%, 46.66% and 6.66%, find empirical formula and molecular formula. Find empirical formula and molecular formula. Carbon, nitrogen and hydrogen. करता सॉल्व. 2 मिनिटं पेन्सिलने करा रफ पेजेस वरती, नंतर मी सॉल्व करून देईल. 2 मिनिटं पेन्सिलने करा रफ पेज वरती, नंतर मी सॉल्व करून देईल. हे सगळं येणार आहे का आपल्या याच्यामध्ये? येऊ द्या, काय नाही होत. अभ्यास करा बरं, मला खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं. तुम्ही चांगल्या कॉलेजला गेले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही किती मेहनत करावी लागली तरी आपण करूया, है ना?
त्याच्यावरती आणखीन क्वेश्चन्स मी घेईल हा रविवारी. पूर्ण मी पेन ड्राईव्ह घेऊन येईल रविवारी. फक्त स्क्रीनवरती क्वेश्चन दिसतील तुम्हाला, तुम्ही फक्त सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, पेन ड्राईव्ह लावून देईल मी, इथे क्वेश्चन दिसतील, तुम्ही फक्त सॉल्व्ह करायचे. समजलं? 3-4 तास क्वेश्चनच सॉल्व्ह करू फक्त बस. चला सांगा, एलिमेंट्स कुठले कुठले आहेत? एलिमेंट्स कुठले कुठले आहेत? ए थांबा, एलिमेंट्स कुठले कुठले आहेत? कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहेत. बरोबर. पर्सेंटेज किती दिलेले? पर्सेंटेज ऑफ एलिमेंट सांगा. कार्बनचे 20%, देन 46.6%. हा पुढे हायड्रोजन 6.66%. तो ऑक्सिजन किती? 26. ऑक्सिजनचे कसे काढायचे? सगळ्यांचं पर्सेंटेज किती असतं? 100 आउट ऑफ असतं. सगळ्यांचं सम करा. सगळ्यांचं सम किती येईल? या सगळ्यांचं सम करा आणि त्याच्यातनं 100 मायनस करा. 100 मधनं हे सम मायनस करा, ते येईल ऑक्सिजनचं. अरे टोटल पर्सेंटेज किती असतात? टोटल पर्सेंटेज किती असतात? 100 असतात की नाही? अरे टोटल पर्सेंटेज किती असतात? 100 असतात. तुम्हाला हे 3च दिलेले आहेत. हे तुम्हाला 3च दिलेले आहेत. या तिघांचं सम करा आणि ते 100 मधनं मायनस करा. या तिघांचं सम करून 100 मधनं मायनस करा ना, जी व्हॅल्यू येईल ती तर ठेवा. कळतंय का? किती आलं? 27. नाही बघा की नाही बेटा, सॉल्व्ह कर. ते एवढं सोपं नसतं. असं नसतं, बघा की एवढं सोपं नाही बेटा. फोन रिसिव्ह करणं एवढं सोपं नाहीये. बघा की सर. तो मुलगा मला म्हणतोय, सर बघा आता हे सगळीकडनं ब्लॉक झाला, तुम्ही काहीतरी करा. म्हटलं तुझा प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय करू? हा 73 पॉईंट. त्याचं सम किती येतं? त्याचं सम किती येतं टोटल? 73.32. आता 100 मायनस 73.32 करा. 26 काही पण 73 येतं ना, एवढं 73 आलं. बरोबर आहे. 73. आता 100 मायनस हे करा, हे किती येईल? 27 पॉईंट. हे किती येईल? हा हे किती येईल सांगा इथे? ऑक्सिजन 100 मायनस 73.32 किती येईल? 27.68. नाही 68 येईल. 68 बरोबर आहे. 68. 26 येईल. 26 येईल ना. 26 येईल. ए थांबा. 26 पॉईंट. एक मिनिट थांबा रे. 26 पॉईंट. ए थांबा रे. एवढं आलं, एवढं सगळ्यांचं आलं. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे? नेक्स्ट कॉलम आपण कशाचा करतोय? मोल्सचा. आता मोल्स कसे फाइंड करता सांगा? 20 डिवायडेड बाय 12. त्यानंतर 46.6 डिवायडेड बाय 14 ना, बरोबर. 6.66 डिवायडेड बाय 1 आणि 26.68 डिवायडेड बाय 16. सांगा 12. लक्ष द्या. सांगा 12. डिवायडेड बाय किती येईल? हे किती येईल? 1.66 येईल.
1.66 हे किती येईल सांगा? थ्री पॉइंट थ्री थ्री येईल ना? 3.33 येईल बरोबर. हे किती येईल सांगा? 6.66 आणि हे किती येईल? 1 पॉइंटच येईल ना? 1.98 च्या अराउंड येईल. ठीक आहे. बरं याच्यातला सगळ्यात छोटा नंबर कुठला आहे? याच्यातला सगळ्यात छोटा नंबर कुठला? आता रेशो फाइंड करतोय आपण बरोबर. याच्यातला 1.66 तर 1.66 डिवायडेड बाय 1.66 हे किती येईल? 1.66 डिवायडेड बाय आपलं 3.33 डिवायडेड बाय 1.66 हे किती येईल? 2 च्या अराउंड येईल बरोबर. त्याच्यानंतर 6.66 डिवायडेड बाय 1.66 हे किती येईल सांगा? नाही 6 नाही येणार. हे नियर अबाउट 4 च्या याला 2 पकडा, याला 8 पकडा, याला कमी करा, याला वाढवा. हे नियर अबाउट 4 च्या अराउंड येईल. ठीक आहे. नियर अबाउट 4 च्या अराउंड येईल आणि हे किती येईल? नियर अबाउट 1 च्या अराउंडच येईल की नाही? 1.9 नियर अबाउट काय येईल? 1 च्या. एम्पिरिकल फॉर्म्युला काय आला? C1 N2H4 आणि O झाला O1. हा तेच O1 हा झाला एम्पिरिकल फॉर्म्युला बरोबर आहे. हा झाला एम्पिरिकल फॉर्म्युला. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला दुसरी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे का? दुसरी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे का? नाही. दुसरी कुठली इन्फॉर्मेशन दिलेली आहे का? नाही. म्हणजे एम्पिरिकल फॉर्म्युला हाच काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला. एम्पिरिकल फॉर्म्युला हाच काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि हे जे असतं हे जे असतं हे पहा, हे युरिया आहे. दिस इज युरिया. याचं जे स्ट्रक्चर असतं ते असं असतं बेटा. याचं जे स्ट्रक्चर असतं हे लक्ष द्या रे. याचं जे स्ट्रक्चर असेल ते असेल C डबल बॉन्ड O NH3 ठीक आहे. बेटा आता पण नाव मला कन्फ्युजिंग वाटतंय माहिती का? 0 to 5 लास्टला झाला. कट झाला. तर पहिला मला काय माहिती? नाव सांगू का? बहिणीच आहे का? पण मागच्या वेळेस ते नव्हतं. सिरियसली मागच्या वेळेस हे नाव नव्हतं. मागच्या वेळेस मुलीच होतं पण हे नव्हतं. उचलून सांगू का क्लासमध्ये म्हणून सांगू? हॅलो मी उचलला ना पण. बहिणीला मध्ये करतोय. अरे देवा देवा देवा. काय मग उचलू का देत नाही? उचलू का देत नाही? उचला लागलं तर जाऊ दे सर. कशाला नाही करत.
झालंय लिहून? मग लिहा ना, मग कधी लिहाल? पास की भाई 4 मिस कॉल, मेसेज बिसेज येत नाही ना? मेसेज आला तर बस, मग मी इकडे चॅटिंग करतो मस्त. आणि नंतर जाताना चॅट डिलीट करून टाकायची. मग मी जाताना चॅट डिलीट करून टाकायची. हा? नाही पाहत आहेत ना, नाही पाहत आहेत ना. आता मी प्रत्येकाचे मोबाईल घेणार. मी कराडला असं करतो बरं का, कराडला मी असं करतो बरं का, रॅन्डमली जातो मोबाईल द्यायचा, कोणाला पण म्हणतो सर 2 मिनिट, सर 2 मिनिट, फक्त 2 मिनिट, 2 मिनिट. पण कशाला 2 मिनिट सर, थांबा सर, तुम्ही थांबा. म्हणजे सगळे DND वगैरे वगैरे वगैरे, डू नॉट डिस्टर्ब. कोण आहे मिनाज? अरे जस्ट मी मजाक करतोय रे, मी मजाक करतोय रे, समजून घे रे, समजून घे रे थोडं. तो म्हणतो तुझं त्याचा मोबाईल बघा, बेटा तुझा तर बघणार मी बेटा. आजचं लेक्चर खूप मेमोराईज झाला. चला नेक्स्ट फास्ट लिहा चला. खुदा जाने. तुम्ही मूवीज वगैरे बघता का नाही? पाहता ना, गाणे वगैरे ऐकता का नाही? ऐकत जावा, थोडस टेन्शन कमी होतं गाणे ऐकल्यावर, है ना? कुठले गाणे ऐकता तुम्ही? तुझं आवडतं गाणं कोणतं आहे तुझं? नादान परिंदे, मस्त गाणं आहे. घर आजा है ना, नादान परिंदे घर आजा. असे एवढे सॅड गाणे का ऐकतोस? काय झालं? नादान परिंदे, कोणी नादान परिंदा गेलाय? खरे सर, तुम्ही सर त्याला असं वाटतं सर बोलू का नाही बोलू सर? ठीक आहे, ठीक आहे. मारे मी काही बोललो तरी जास्त सिरियसली नका घेतो त्याला. या इन अ कंपाऊंड एक्स अँड वाय. हा क्वेश्चन, इन अ कंपाऊंड एक्स अँड वाय in a compound x and y, x is 40% by mass, x is 40% by mass, x is 40% by mass. X is 40% by mass of compound and atomic weight of x is 60% of
y is 60% of y. 60% of y. Calculates its empirical formula. Calculates its empirical formula. बस करा करा सॉल्व करा बेटा. अरे हे सोडवायचं. चला एलिमेंट्स कुठले कुठले दिले सांगा. एलिमेंट एक्स अँड वाय. पर्सेंटेज किती दिलेलं आहे. एक्सचा पर्सेंटेज किती दिलाय 40%. एक्सचा पर्सेंटेज किती दिलाय 40%. बरोबर. तर वायचा किती पर्सेंट असेल 60% असेल की नाही. बरोबर की नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलंय ऍटॉमिक वेट म्हणजे काय मोलिक्युलर वेट ना. मोलिक्युलर वेट किती दिलंय एक्सचं दिलंय. एक्सचं किती दिलंय 60% ऑफ वाय. एक्सचं 60% ऑफ वाय. 60% ऑफ वाय. एक्सचं किती दिलंय 60% ऑफ वाय. सपोज वायचं 100 आहे तर एक्सचं किती असेल 60. बरोबर. तर मी इथं एक्सचं किती लिहू मी मोलिक्युलर वेट आणि वायचं किती लिहू 40. कसं 100 ना 100 ना 100 ना. समजतंय का. हे बघा याचे पर्सेंटेज दिले त्याचे पर्सेंटेज दिलेत का नाही. याचे पर्सेंटेज 40 आहे तर टोटल 100 असतात. याचे किती येतील याचे किती येतील 60. बरोबर. आता तुम्हाला एक्सचं वेट दिलं 60% ऑफ वाय. सपोज मी वायचं वेट अज्युम केलं 100 तर एक्सचं वेट किती येईल 60. तर वायचं वेट किती येईल 100. समजतंय. बरोबर की नाही. आता काय फाइंड करायचंय मोल्स. आता काय फाइंड करायचंय मोल्स. मोल्स फाइंड करायचे. आता सांगा मोल्स काय येतील मोल्स काय येतील. हे काय गिवन वेट आहे आणि हे काय ऍक्च्युअल वेट आहे. म्हणजे काय येईल 40 डिवायडेड बाय 60 आणि इकडे 60 डिवायडेड बाय 100. हे किती येईल 2/3 आणि हे किती येईल 2/5. बरोबर की नाही. आता त्यांचा काय लिहायचं आहे मोल्सचा रेशो. बरोबर ना. रेशो ऑफ मोल्स. रेशो किती आला इथे 2/3 आणि इथे काय आला 2/5. काय हा इथे 3/5. इथे किती येईल 3/5. बरोबर. आता हा सिम्पलेस्ट रेशो आहे. त्याला कोणी काही नाही करू शकत. तर काय येईल एक्स काय येईल 2/3 आणि वाय काय येईल 3/5. आणि 3 आणि 5 चा हे काय 3 आणि 5 चा काय ते LCM आणि SCM असतं ना. SCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. लसावी मसावी हायेस्ट कॉमन फॅक्टर. 3 आणि 5 चा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय 3 आणि 5 चा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय 15 ना. 15 येईल ना. बरोबर की नाही. तर याला 15 ने मल्टिप्लाय करा. याला पण काय करा 15 ने मल्टिप्लाय करा. 3 किती जा 3 किती जा 3 5 जा 3 आपलं 5 इथं 5 आहे ना 5 3 जा. बरोबर की नाही. ते काय येईल x 10 y 9. हा त्याचा फॉर्म्युला आहे. इथं x आहे. हे दिस इज x. SCF अरे SCF ए हमारे 3 आणि 5 आहेत. 3 च्या टेबल मध्ये आणि 5 च्या टेबल मध्ये
पहिल्यांदा येणारी व्यक्ती कोण आहे? म्हणजे पहिल्यांदा येणारी संख्या कोण आहे? हा, सेम संख्या 15 आणि इथं पण 15, तर हे झालं त्याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर झाला. समजलं? सांगा 2 आणि 6 चा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय? 6. समजलं? 2 आणि 6 चा LCF काय? लसावी. लोएस्ट कॉमन फॅक्टर. लोएस्ट कॉमन फॅक्टर 2 आणि 6 चा 2 येईल ना? 2 येईल ना? याला पण 2 ने भाग जातो, याला पण 2 ने भाग जातो. कळतंय का? टू आणि 7 चं सांगा बरं. 14. हा, 14. हुशार झाले. हा क्वेश्चन जेई 2024 चा आहे. जेई 2024 मेन्स मेन्स मेन्स. हा, अरे पण ते सोपं वाटतं ना. आता मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं म्हणून वाटलं तसं, नाही ते इथं 100 अज्युम करायचे. केलं होतं हे पण इथं 100 घेतलं होतं का? नक्की? काय? हा, मग हे काय सोसाठी बेटा लिहायचं का? म्हणजे लिहायचंय. अरे 1 वाजला, काहीच झालं नाही आपलं तर. हा, म्हणजे खूप काय झालं आहे ना. मग मी नंबर नोट करून घेऊ का? आधीचा नंबर नोट करून घेऊ. आधीचा काय? नाव सांगू? नाव सांगू? इथं लिहू. इथं बघा.